हॅलो नमस्कार, नॅनो एक्सटी ट्रॅव्हलमध्ये आपलं स्वागत आहे परत एकदा. आपण काल बोललो होते का आपल्याला एक बाहेर जायचं आहे. ॲक्च्युली आपल्याला मुंबईला जायचं आहे. तर थोडासा प्लॅन वैष्णवी आपला इकडे महालक्ष्मीचा आपल्याला थोडासा चेंज आपण केला आहे. आणि पुढे आपले मित्र वाट बघतात पुढे. सो बघूया, थोडा उशीर झाला आहे खूप. आपण त्यांना आता डायरेक्ट पिकअप करूया इकडून. आत्ता जस्ट आम्ही पेट्रोल वगैरे फुल केले, म्हणजे कुंदननी फुल केले आमच्या. हा बघा, हा परत एकदा आलाय आपल्या ब्लॉगमध्ये. बघूया आता, त्याचं काम आहे मुंबईला. आपण जरा मग त्या निमित्ताने गाडी पण बाहेर काढली आणि जरा जाऊन येऊ. आणि त्याचे काका पाठीमागं बसलेत ते. बघूया आता, हळूहळू आपण व्ह्यूज घेऊ आणि पुढे काय आपल्याला करता येतं ते बघूया. आत्ता आम्ही जस्ट ठाण्यामध्ये एंट्री करू आलो आम्ही. बाकी जवळ रोड कव्हर केला आहे. आपल्या गाडीने आपल्याला जो ॲव्हरेज दिलेला आहे आता, तो ॲक्च्युली आम्हाला एकविरेला गेलो तेव्हा पण आम्हाला ॲव्हरेज दिला नव्हता, कारण का आम्ही जास्त गाडी जरा जोरात चालवत होते. आम्हाला ॲव्हरेज दिला तुम्हाला दाखवतो. पर लिटर आहे हा ॲव्हरेज आहे. पर लिटर 23-24 होता, आता थोडासा कमी झाला आहे ट्रॅफिकमुळे. एवढा भारी ॲव्हरेज आला आहे, मस्त आम्हाला. काय बोलतो कुंदन, तुला तिकडे जाऊन जरा कसं वाटलं मला जरा सांग. तुझे काय हे राहिले काय बोलायचं काय? ह्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल का, लास्टच्या टायमात तो एवढा बोलायला लागलेला अंकित आणि तो, का म्हणजे असं वाटत नव्हतं हे दोघं बोलतील, पण हे दोघं एवढे बोलायला लागलेले आहेत. काही लोकांना समजलं असेल हे का बोलत असतील ते. चला मग ठीक आहे, आता आम्ही ठाण्यामध्ये एंटर झाले तिकडे. आता चहावाल्या अंकलकडे आम्ही आलो तिकडे. आणि मागच्या टायमात त्याला चहा या रोडला कुठेच त्याला चहा भेटला नव्हता इकडे. आणि फायनली आज त्याला चहा भेटला, पण तो आज आनंदी आहे ना. त्याला लोणावळा सकाळच्या मध्ये घाटात त्याला चहा प्यावा लागला असता. सो फायनली आपण सांडपाड्याला आलो आहेत इकडे. जस्ट आता 5-10 मिनटं झालेत आपण पोचलेत. बघूया, ते लोक त्यांची कामं करायला गेलेत आतमध्ये. आपण थोडा वेळ बाहेर वेट करूया. काय ते नाश्ता पाणी करावं लागेल. मस्तपैकी छान आलो एकदम. ट्रॅफिकमध्ये जास्त लागली आम्हाला. आपण सांडपाड्या स्टेशनजवळ येतात. आपण जास्त काय लांब नाही स्टेशनपासून. मजा आली. खूप ट्रॅफिक लागला मध्ये येताना आपल्याला. ठाण्यामध्ये देखील तो लागतो सकाळचा ट्रॅफिक. आणि इकडे ऐरोली साईडला पण ट्रॅफिक लागला, पण आपण ऐरोली साईडवर नाही, आपण दुसऱ्या साईडने थोडा बाहेरच्या आउट साईडने आलो. तिथे काय शूट आपण केलं नाही जास्त. खूप बघण्यासारखं, म्हणजे एकदम थोडंसं असं, एरियाचं नाव नाही आता माहिती, पण ते डोंगर भागासारखं थोडं आहे. त्या साईडनी आपण आता मगाशीच पोचलो आहे. बघूया आता कधी हे लोक निघत आहेत, यांचं काम कधी होतं आहे दोघांचं. आणि आपण पुढे बघूया काय बघता येईल आपल्याला इकडे. जाता जाता आपल्याला समजा लागलं हे आपलं काय तुळजाभवानी मंदिर ठाण्यामध्ये आहे. एक नवीनच ओपनिंग झालं आहे वाटतं ते. तर जाता जाता आपल्याला ते कदाचित ठाण्यावरून लागेल. तर बघू, आपण तिकडे जायचा प्रयत्न करू. इथून बघूया किती वाजता पहिला निघतोय आपण.
मग त्या हिशोबाने आपल्याला जाता येते काय पाहूया. रस्त्यातच लागेल ठाण्यामध्ये, तर बघूया. जाता आता त्याचं आईचं दर्शन देखील आपण घेऊया. चला बघूया पुढे आता काय खाता. पहिल्या इकडे काहीतरी थोडासा काय नाश्ता वगैरे बघू कसं काय. त्यांचं पहिलं काम होऊ दे, मग आपण नाश्ता वगैरे करून थोडाफार निघू पुढे. आता आम्ही आलो इकडे ठाण्यामध्ये एंटर झालेत आम्ही. येता येता काय मध्ये काही शूट नाही केले असं. थोडासा प्लॅन माझा तरी ॲक्च्युली प्लॅन होता थोडा, जे तुळजापूरचं भवानीचं जे मंदिर आहे ठाण्यामध्ये त्याला एक्सप्लोअर करायचा थोडा प्लॅन होता, पण तो काही करता आला नाही आपल्याला. बघू नेक्स्ट टाइम इथे एखाद फेरी होणार आहे ठाण्यामध्ये, तेव्हा आपण तो मंदिर बघूया. कुंदनला आता भूक लागली पहिल्याप्रमाणे. काय रे कुंदन? अरे हा सागर बघ रे इकडे, त्याचाच पार्टनर आहे. चला मग आता जेवायला ॲक्च्युली आम्ही थांबणार होते, पण एकदा आपण लास्ट टाइम जेव्हा जिकडे बसलेले बिर्याणी स्पेशल तिकडेच जायचं ठरवलं. थोडा भूक लागली चालेल जास्त, आम्ही तिथेच जाणार. गेल्या टाइमला आम्ही बिर्याणी खाल्लेली तिथे, मस्त होती, चविष्ट होती. बघू आता परत जाऊ तिकडे. टेस्टी आहे का परत बघायला? तोच आहे का बघू, आणि परत जाऊ एकदा आणि परत जाऊ एकदा खाऊ असं. सागर तू काय विषय? आमचा ट्रॅफिक बघा किती आहे, एवढा फुल झालाय हा की आता जेवायला लवकर पोचतील का नाही आता आम्हाला प्रश्न पडायला लागला आता. असं काय ट्रॅफिक आहे. जेमतेम आता आमची गाडी थोडी चालते तरी, बाकीचे अख्खे फुल ट्रॅफिक आहे. सो फायनली आपण आलो आहे आपण आपल्या हॉटेलला एका, आणि ही आपली गाडी. बघूया आता. हा एक हॉटेल आहे, जेवण वगैरे इथं खूप बिर्याणी एवढी छान मिळते. फायनली आत्ता एकदाचं जेवण आलेलं आहे, आणि वाजले 4:30 वाजले जातात आणि आम्ही जेवायला बसतोय. पुन्हा तिच्या भूक कुठं आलेली. सो फायनली आता आम्ही जेवायला बसतो. मोबाईलची बॅटरी पण तर संपेल, 5% बॅटरी आता. आपण मगाशीच आलो इकडे. त्यांना दोघं तिघजण झालेले आता गाडीमध्ये. तिघांना आपण सोडलंय आणि आपण घरी येतोय. काही 1-2 प्लॅन्स होते का ते काय झाले नाही, उशीर पण झाला तिकडे. बघू आता पुढचं प्लॅन काय करता येतं, पुढचा ब्लॉग कसा चांगला अजून करता येईल आपल्याला तो बघूया. आणि बॅटरी पण मोबाईलची ॲक्च्युली उतरली होती, 5% होती बॅटरी, म्हणून काय मग पुढे काय हे नाही केलं आपण, काय बोलतात शूट नाही केलं. फक्त ते जेवणापुरतं जेमतेम केलं. चार्जर पण न्यायला विसरलेलो. आणि आलो घरी आता. उशीर झाला खूप यायला. सो बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये आपण नक्कीच भेटूया. चांगला एक ब्लॉग करू, थोडा मोठा ब्लॉग होईल असंच करूया. चांगलं डिटेलमध्ये काही येईल असं करूया. आणि चला, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि लाईक अँड शेअर देखील करा. ते मी बोलायचं कधी पण विसरतो. आज ॲक्च्युली बोलतोय मी. सो चला, आपण हा इथेच व्हिडिओ एंड करूया आता. पुढचा ब्लॉग कसा चांगला येईल तो पण बघूया पुढच्या ब्लॉगला. चला बाय.